तर पुन्हा येईन या वक्तव्याची काहींनी खिल्ली उडवली असं बावनकुळेंनी म्हटलंय। पण फडणवीस पुन्हा आले आणि तेही बहुमतासह। बावनकुळेंची ठाकरेंवर ही टीका। 2019 मध्ये मोठी गद्दारी झाली होती असंही बावनकुळेंनी म्हटले। ठाकरे मुख्यमंत्री असताना घरी होते, फडणवीस फील्डवर होते असं बावनकुळे म्हणाले। ठाण्याच्या अधिवेशनामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये आपण या ठिकाणी म्हटलं होतं, लोकांनी खिल्ली उडवली, मी पुन्हा येईल आणि या महाराष्ट्रासमोर आपण या ठिकाणी मी पुन्हा येईन हा वक्तव्य केलं होतं। ना भूतो ना भविष्यती असं काम माननीय देवेंद्रजींनी उभं केलं आणि म्हणूनच त्यांना विश्वास होता की या महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा येऊ। पण या ठिकाणी 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे, त्यात मी जात नाही, प्रचंड मोठी गद्दारी झाली। देवेंद्रजींना मागे आणण्याचा खूप प्रयत्न झाला। मला खूप वाईट वाटायचं देवेंद्रजी जेव्हा व्यक्तिगत जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, सांस्कृतिक जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने टीका व्हायच्या, ज्या पद्धतीने देवेंद्रजींना खऱ्या अर्थाने निंदा नालस्ती करायचे, कधी सामाजिक करायचे, कधी राजकीय करायचे, हृदय पिटाळून जायचं, इतकं वाईट बोलायचे। आणि मला आठवतात तेव्हाचे मुख्यमंत्री हे घरी झोपले होते, पण देवेंद्रजी कोरोनाच्या काळामध्ये आपण ICU मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जात होतात, ते दिवस या महाराष्ट्राच्या सेवेचे आम्ही बघितले, त्या महाराष्ट्राच्या सेवेचे बघितले। देवेंद्रजी कोरोनाच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने ICU फिरले, म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक सहानुभूती, एक त्या ठिकाणी भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्या। आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सर्वांना भारतीय जनता पार्टीना कटगळात उभं करण्याचं काम केलं, ते दिवस त्या ठिकाणी आपण बघितले।